पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिलाय। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी यावेळी अविवाहित उमेदवारांना संधी दिली आहे। सर्वच पक्षात मिळून 18 अविवाहित उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी जशी एकाच कुटुंबातल्या सदस्यांची संख्या जास्त आहे, तशीच अविवाहितांची संख्याही आहे। प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रज्ञा खानोलकर, प्रभाग क्रमांक 10 मधून अश्विनी महावीर कांबळे, तर प्रभाग क्रमांक 24 मधून सुप्रिया सुनील गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपकडून प्रभाग क्रमांक 14 मधून तेजस्विनी राजू दुर्गे, तर प्रभाग क्रमांक 23 मधून अभिषेक गोविंद बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 14 मधून अमित गावडे, प्रभाग क्रमांक 11 मधून संजय सानप, तर प्रभाग क्रमांक 27 मधून उल्हास कोकणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 5 मधून योगेश गवळी, तर प्रभाग क्रमांक 19 मधून सागर तापकीर आपलं नशीब आजमावतायत। विजयानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात जाऊन युवकांचे प्रश्न मांडणार असल्याचं मत या उमेदवारांनी व्यक्त केलंय। माझं शिक्षण MBA झालेलं आहे, त्यामुळे मी माझ्या शिक्षणाचा उपयोग नक्कीच प्रभागाच्या विकासासाठी करेन आणि दादांनी हा विश्वास दाखवला। हे माझ्या काका मनोज खानोलकर यांच्यामुळे हा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्यांनी। 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये आणि ही खूप दुःखदायक घटना आहे की या ठिकाणी कुठलाही विकासी राष्ट्रवादी किंवा सत्ताधारी पक्ष हे करू शकलेला नाहीये। भारतीय जनता पार्टी यावेळेस या ठिकाणी नवीन चेहरे घेऊन आलेले आहेत आणि पूर्ण आशेने की यावेळेस आम्ही चारही जे उमेदवार आहोत आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत। आम्ही खेळाडूंसाठी, स्त्रियांसाठी, तसेच महिलांसाठी, तसेच पुरुषांसाठी सुद्धा आम्ही नवे नवे प्रकल्प तसेच त्यांच्यासाठी नवीन नवीन स्कीम्स घेऊन आलेलो आहोत। मी नगरसेवक झाल्यानंतर मी आपल्या भोसरी परिसरातील जे काय युवक आहेत त्यांना रोजगार नाही आहे, तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी काम करणार आहे। दर 6 महिन्याला हा रोजगार मेळावा घेणार आहे आणि युवकांसाठी काम करणारा नेतृत्व म्हणून मला काम करायचं, युवकांसाठी काम करायचं। लोकांच्या लक्षात आले की राष्ट्रवादी पक्षाने नेहमीच गाजर दाखवण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या गाजराच्याच द्वारे हे केलेले आहे। त्यामुळे जनता आता सज्ञान झालेली आहे, सुशिक्षित झालेली आहे। ना भय ना भ्रष्टाचार या पद्धतीने राष्ट्रवादीने कायमच गुंडगिरी आणि मसल पॉवर वरती याच्यावरतीच निवडणुका लढलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे गाजर। या दोन आता लोकांच्या सगळं लक्षात आले की सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिलं पाहिजे। विवाहित मंडळी राजकारणात असल्यामुळे त्यांना संसार सांभाळून राजकारण करावं लागतं, त्यामुळे अविवाहित तरुण तरुणींनी राजकारणात उतरण्याची गरज अनेकदा व्यक्त होते। पण सध्याच्या राजकारणाची पातळी पाहता तरुण वर्ग याकडे पाठ फिरवतोय। त्यातूनही पिंपरी चिंचवडमध्ये 18 अविवाहित उमेदवार त्यांचं नशीब आजमावतायत। अपेक्षा फक्त एवढीच की राजकारणात उतरलेल्या या तरुण पिढीनं राजकारणाची घसरलेली पातळी उंचावण्यास हातभार लावावा। दिलीप कांबळे, साम TV, पिंपरी चिंचवड।